बरं सेलिब्रेट करतो आपण? डॉक्टर सी रमन यांचा जो जन्मदिन आहे तो आपण सायन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो, बरोबर. तर या दिनानिमित्त बऱ्याच ठिकाणी काय होतात, एक्सपेरिमेंट असतात है ना. एक्सपेरिमेंट, सायन्स एक्झिबिशन असतात, बघितले असतील तुम्ही. त्या सायन्स डे निमित्त आपण काही थोडेसे एक्सपेरिमेंट करणार आहोत, बरोबर. त्या एक्सपेरिमेंट मध्ये एक आपल्याला सायन्स मध्ये 9th सायन्स मध्ये एक लॉ आहे. त्या लॉला आपण काय म्हणतो, नियम म्हणतो मराठीमध्ये. तर त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मराठीमध्ये आपण त्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतो, बरोबर. तर तो जो लॉ आहे, लॉ काय सांगतोय, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड, काय सांगतोय, नॉर डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्वर्टेड one form into another. Thus, total amount of energy in the universe remains constant. बरोबर. तर मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती आपण तयारही करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही. फक्त आपण काय करतो, त्याला एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये काय करतो, कन्वर्ट करतो, बरोबर. म्हणजेच रूपांतर करतो अशा प्रकारे. तर काय एक्सपेरिमेंट आहेत आपल्याला, त्याच्याद्वारे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, बरोबर. आता आपल्याला घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कशा थ्रू येते, वायर थ्रू येते, बरोबर. मग त्या इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये होतं, बरोबर. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या क्लासरूम मध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, बरोबर, आलेली. तर त्या इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन जो रिव्हॉल्विंग फॅन आहे त्याच्यामध्ये होते, म्हणजेच काय होतंय, मेकॅनिकल एनर्जी मध्ये होतंय. पहिलं उदाहरण लक्षात आलं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये झालं, बरोबर. त्याचप्रमाणे जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे तिचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लाईट एनर्जी मध्ये, बरोबर. इलेक्ट्रिसिटीमुळे आपल्याला काय दिसतंय, ही जी लाईट आहे ती दिसते, बरोबर. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, केमिकल एनर्जी. आता हे काय आहे, पॉवर बँक आहे, बरोबर. आणि आपली जी ही आहे, आता या चार्जर मधून काय होतंय, इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. आणि मी जर हे चार्जर ह्या पॉवर बँकला लावलंय तर काय होतंय, इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये होतंय, बरोबर. बरोबर का, आलं का लक्षात. हा. तर त्यानंतर आता हे केमिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालं इलेक्ट्रिकल एनर्जीचं, बरोबर. आता आपण केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये करू, लाईट एनर्जी मध्ये करू. कशामध्ये, लाईट एनर्जी मध्ये. हे बघा, अशा प्रकारे हे केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करू, लाईट एनर्जी मध्ये. झालंय कन्व्हर्जन. हा, अशा प्रकारे. म्हणजे आपल्याला काय करता येतं, एका म्हणजेच जी एका फॉर्मची एनर्जी आहे ती दुसऱ्या फॉर्म मध्ये काय करता येते, आपल्याला कन्वर्ट करता येते, बरोबर. आणि मग तोच लॉ आपल्याला काय सांगतो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, इट कॅन ओनली बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट, बरोबर. म्हणजे ऊर्जा निर्मिती करता येत नाही आणि ऊर्जा नष्टही करता येत नाही, फक्त तिचं रूपांतर एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये करता येतं, बरोबर. आता आपण दुसरं बघूया, बरोबर. आता हा काय आहे, टेबल लॅम्प. मी टेबल लॅम्प काय केला, इथं चार्जिंगला लावला, बरोबर. तर चार्जिंगला लावल्यानंतर काय होतं, याच्यामध्ये एक बॅटरी आहे. त्या बॅटरीमध्ये इलेक्ट्रिसिटी काय करते, इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये होणार आहे, बरोबर. आणि मी ज्या वेळेस अशा प्रकारे स्विच ऑन करेल त्यावेळेस काय होतं, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन लाईट एनर्जी मध्ये होतं. आता दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय करूया, आता केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये कसं होतं ते बघूया, बरोबर. आता हा सेल आहे, सेल मध्ये कोणती एनर्जी असते, केमिकल एनर्जी. सेल मध्ये कोणती एनर्जी असते, केमिकल एनर्जी, बरोबर. आता आपण काय करूया, हा असं तर आता हा सेल आहे, सेल मध्ये कोणती एनर्जी आहे, केमिकल एनर्जी, बरोबर. आता आपण काय करूया, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये कसं होतं बघूया. ओके, फिरला फॅन. झालंय, काय झालंय, केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये झालंय, बरोबर. आता आपण काय करूया, आता आपण ही जी केमिकल एनर्जी आहे सेल मधली तिचं कन्व्हर्जन कशामध्ये करूया, साऊंड एनर्जी मध्ये करूया, बरोबर. हे थोडासा छोटासा स्पीकर आहे, दिसतोय तुम्हाला,
हा, तर त्यामध्ये बघूया आपण आता. हा सेल आहे बरोबर. सेल सेल मी कशाला कनेक्ट केला? या छोट्याशा स्पीकरला केलं. आवाज आला का? आवाज आला? अशा प्रकारे आवाज आला? हो. म्हणजे आपण काय केलं? केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन साऊंड एनर्जी मध्ये केलं बरोबर. तर अशा प्रकारे काय करतात आपल्याला, हा जो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे तो एक्सप्लेन करता येतो. आणि तो लॉ काय सांगतो आपल्याला? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, इट ओनली कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म बरोबर. म्हणजे काय होतं? ऊर्जा तयारही करता येत नाही आणि उद्ध्वस्तही म्हणजे नष्टही करता येत नाही बरोबर. फक्त तिचं रूपांतर काय करता येतं आपल्याला? एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये करता येतं. आलं लक्षात? तर आपण सम मध्ये जर बघितलं आपण, तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करता येतं. कशा थ्रू? फॅन बरोबर. हा जो फॅन आहे बरोबर. त्याच्यानंतर जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे तिचं कन्व्हर्जन आपल्याला लाईट एनर्जी मध्ये करता येतं. हे तुम्हाला लाईट दिसते. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कशात झालंय? लाईट मध्ये कन्व्हर्जन झालंय. तसेच इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करता येतं. म्हणजे जी इलेक्ट्रिसिटीला मी पॉवर बँक जोडली होती चार्जिंगला, तिचं कन्व्हर्जन याच्यामध्ये काय झालंय? केमिकल एनर्जी मध्ये झालंय. तसेच इलेक्ट्रिकल एनर्जीचं हीट एनर्जी मध्ये पण कन्व्हर्जन करता येतं. आता तुम्ही तुमच्या घरी हीटर असतील बरोबर. तर हीटर काय होतंय? आपण इलेक्ट्रिसिटीला जोडलेलं असतंय. हीटरमुळे ते हीटर काय होतं? इलेक्ट्रिसिटीमुळे ते हीटर काय होतं? गरम होतं. आणि तुमचं पाणी काय होतं? गरम होतं बरोबर. म्हणजेच आपण काय करतो? इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये करतोय. आणि मी तुम्हाला सांगितलं सेल मधली केमिकल एनर्जी आहे तिचं कन्व्हर्जन आपण साऊंड एनर्जी मध्ये केलं. जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे तिचं कन्व्हर्जन आपण कशात करतो? साऊंड एनर्जी मध्ये. आता तुम्ही साऊंड मध्ये बघितलं असेल बरोबर. गणपतीच्या वेळेस वगैरे गाणी लावतात मोठ्या मोठ्यानं किंवा, तर त्याच्यामध्ये काय होतं? जे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे त्यावेळेस, तर त्या इलेक्ट्रिक एनर्जी कन्व्हर्जन साऊंड एनर्जी मध्ये होतं. तर अशा प्रकारे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. समजलंय सगळ्यांना? समजलंय सगळ्यांना? काय बघितलं आपण आज?